रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी दत्तात्रय गणपत बोलकर. माझे मूळ गाव कासारभट. आमची जमीन मौजे साई हद्द 126/2 सर्वे नंबर, एकूण मिळकत आहे 108 गुंठ. या जमिनीबाबत 2009 पासून जे आमचे सावकार होते गोपीनाथ आत्माराम देशपांडे आणि त्यांचे कुटुंबीय, ताबा कब्जा या जमिनीवरील हा भोंडकर कुटुंबियांचा होता आणि आजपर्यंत तो ताबा कब्जा भोंडकर कुटुंबियांचाच आहे. भोपाळमध्ये राहणारे हे सावकार साईमध्ये कधी आले त्याचा मी पत्ता घेतला असता मला ग्रामपंचायतीमध्ये दाखला दिला की हे देशपांडे साईला त्यांची मिळकतच नाही असा मला दाखला दिलेला आहे. आणि या दाखल्यानुसार त्यांनी जो खोटा ॲड्रेस इथे लिहिलेला आहे ते सिद्ध होतं. त्यानंतर मी आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात गेलो. मला माननीय बाळाराम पाटील साहेब, त्याचबरोबर अनिल ढवले साहेब यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही त्यांना ही विनंती केली की या प्रकरणात साहेब लक्ष घाला. आणि त्यांनी वारंवार लक्ष घालून या बोगस सावकारांचा शोध घेण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे सुद्धा मी जाहीर आभार मानतो. त्याचबरोबर मला सर्व शेका पक्षाचे पदाधिकारी यांचे सुद्धा मी जाहीर आभार मानत आहे. आज या जमिनीमध्ये आमच्या 4 पिढ्या गेलेल्या आहेत आणि ही जमीन आमच्या पंजोबांपासून आमच्या ताबा कब्जात आहे. हे बोगस वारस मुलात दाखवलेले आहेत भोपाळला, परंतु त्यांचे जर कागदपत्र पाहिले तर यांनी तहसीलदार, मंडलाधिकारी आणि तलाठी यांनी चौकशी करायला पाहिजे होती की ही जमीन कोणाच्या ताब्यात आहे, कोण कसत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे यांनी चौकशी न करता बोगस कागदपत्रांच्या द्वारे हा व्यवहार केलेला आहे. यामध्ये मंडलाधिकारी पण दोषी आहे, तलाठी पण दोषी आहे. त्यावेळेचे तलाटे होते M.K. मोहिते आणि मंडलाधिकारी होत्या दमयंती म्हात्रे. यांची जी कबुली संचिका जी आहे त्याच्यामध्ये 8 व्यक्ती मयत दाखवलेले आहेत, परंतु त्यांचे मृत्यूचे दाखले जोडलेले नाहीत. अशा असताना सुद्धा ही नोंद मंजूर केलेली आहे. म्हणजे असे प्रकरण पनवेल तहसीलदार कार्यालयात घडत आहेत. ही शोकांतिका आहे. मुलांना न विचारता किंवा प्रत्यक्ष ताबा कब्जा न विचारात घेता ह्या नोंदी मंजूर करतात. म्हणजे यामध्ये एक षड्यंत्र यांचं काहीतरी साठलोटा असू शकतो आणि ही आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती जमीन आम्हाला परत मिळावी यासाठी आमदार बाळाराम पाटील साहेब, तसेच अनिल ढवले साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि लवकरच आम्हाला न्याय देतील अशी मी आशा बाळगतो. आणि सर्वांना विनंती करतो की अशी जर प्रकरणं असतील तर पंचकृषीमधील किंवा पनवेल तालुक्यात तर शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात यावे आणि आमदार माननीय बाळाराम पाटील साहेब, त्याचबरोबर अनिल ढवले साहेब आणि सर्व पदाधिकारी यांच्यापर्यंत संपर्क साधावा आणि आपल्याला न्याय मिळावा. आणि हे काम कोण करू शकतो तर शेतकरी कामगार पक्षच करू शकतो. आम्हाला विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल. या अपेक्षेने मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मी शेतकरी कामगार पक्षाचं काम आहे का शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा, आणि त्याच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सातत्याने काम करत असताना आपल्याला दिसतात. खरं तर या ठिकाणी आम्हाला आदरणीय आमदार विवेकानंद पाटील साहेबांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेबांचा मोलाचा आम्हाला सहकार्य लाभतोय. काशीनाथ पाटील साहेब असतील, आमचे तालुका चिटणीस राजेश केने असतील, नारायण शेठ असतील, विलासजी असतील, हे जे मंडळी काम करणारी जी मंडळी आहे ही सातत्याने एखादा विषय अन्याय कोणावर होतोय आणि तो विषय घेतला तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय. खरं तर शेतकरी कामगार पक्षाने माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे, शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष शेतकरी सभा,
त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो एक नव्याने सेल शेतकरी कामगार पक्षामध्ये तयार झालेला आहे. मी सर्व शेतकऱ्यांना, तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय का ज्याच्या कोणावरती जमिनीच्या बाबतीत जर अन्याय झाले असेल त्यांनी शेतकरी कामगार पक्षात या. आम्हाला तुमची जमीन कशा पद्धतीनं तुमच्यावरती अन्याय झाले हे सांगा. निश्चित आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. भोंडकर कुटुंबीय आमच्याकडे आले. भोंडकर कुटुंबियांची आम्ही कैफियत ऐकली. त्यांची जी काही कागदपत्र तपासणी केल्यानंतर आम्हाला असं दिसलं का हा परिपूर्ण प्रकरण बोगस बनवलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सावकार हे जे कोण भोपाळला राहतात ते उभे केलेले दिसतात. अशा पद्धतीने तलाठी असतील, मंडलाधिकारी यांनी हा जमाव रचला आणि जमाव रचल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना बेदखल करण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं पाहता ऑगस्ट महिन्यामध्ये हा प्रकरण आम्ही हातात घेतला. 9 ऑगस्टला शेतकरी कामगार पक्ष क्रांती दिनाचं औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून बाळाराम पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही पनवेल अप्पर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता. आणि त्या मोर्चाच्या वेळेस काही ज्या काही त्या जमिनीच्या बाबतीत ज्या कागदपत्रांमध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या तहसीलदारांना दाखवल्या. अप्पर तहसीलदार जे जितेंद्र इंगळे आहेत त्यांना त्यांच्या नजरेत आणून दिल्या. त्याच्यानंतर त्यांनी चांगलं सहकार्य केलं. आम्ही सांगितलेल्या चुका त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं तो अहवाल सादर केला आणि तो अहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही ज्या काही मागणी मांडली होती त्याच्यात म्हणजे मुळात म्हणजे सावकार त्या ठिकाणी कसे आले, सावकारांची नोंद कशी झाली. 1958ला जे मयत झालेले सावकार 2010ला येतात आणि 2010ला येऊन त्यांचे वारस नोंदवतात. त्या वारस नोंदवत असताना त्याचा दाखलाही देखील देत नाहीत. म्हणजे स्वतःच्या माहिताचा दाखला न घेताना गोपीनाथ आत्माराम देशपांडे जे मूल पुरुष आहेत, त्या सातबारे सदरी जे सावकार होते, त्यांचा दाखला न देताना, माहिताचा दाखला न देताना त्यांची वारस नोंद होतोय तिथं. आणि वारस नोंद झाल्यानंतर त्याच्यात गोपीनाथची जी काही वारस आहेत त्याच्यातली 3 मुलं आहेत. एक हरचंद्र नावाचा जो एक मुलगा आहे, हरचंद्र गोपीनाथ देशपांडे, हा देखील मयत आहे. त्यांची पत्नी मयत आहे. अजून 2 मुलं त्यांची मयत आहेत. ही 4 मयत असताना त्याचा अफिडेव्हिट दिला जातो आणि त्या अफिडेव्हिटवर विक्रेत्याची म्हणजे जो बॉन्ड आपण खरेदी करतो, 100 रुपयाचा जो बॉन्ड आपण खरेदी केला, त्या बॉन्डवर आपला कोषागाराचा एक शिक्का असतो, विक्रेत्याचा शिक्का असतो. म्हणजे कोणी विकला, कोणाला विकला आणि कोणा कामासाठी घेतला ते असं काही नाहीये. हा ते जे बॉन्ड जे वापरलेले आहेत ते मला असं वाटतं तेलगी घोटाळ्यातले बॉन्ड असावेत असा माझा पक्का म्हणजे ठाम निश्चय आहे. कारण मी ही चूक तहसीलदारांना आणून दिली. त्याच्यानंतर आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून जो आदेश आलेला आहे फेरफार पुनर्लोकित करण्याचा, मी विनंती करतोय की ह्या लोकांना न्याय मिळवून देऊ. आम्ही मिळेल असे आम्हाला आशा आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा जे काही अहवाल होता, जे म्हणजे तहसीलदारांनी जी काही संचिका पाठवली होती, जो अहवाल पाठवला होता, त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अशी सूचना केल्या की हे जे अधिकार आहे ते प्रांतांना अधिकार असल्यामुळं त्यांनी तहसीलदारांना आदेश केले आणि तहसीलदारांना आदेश केल्यानंतर तहसीलदारांनी मंडलाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मंडलाधिकाऱ्यांना सांगितले वस्तुनिष्ठ अहवाल बनवा. मग मंडलाधिकाऱ्यांनी तो अहवाल तहसीलदारांकडे दिला आणि तो तहसीलदारांचा अहवाल आता प्रांतांकडे जाणार आहे. याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी म्हणजे जे जिल्हाधिकाऱ्यांनी आमची जी मागणी होती का बाबा जे 2 फेरफार झालेले आहेत 55-60 आणि 55-61, हे 55-60 आणि 55-61 हे रद्द करावे. म्हणजे हे जर फेरफार रद्द झाले तर ती जमीन महाराष्ट्र शासन होईल. महाराष्ट्र शासन झाल्यानंतर त्या जमिनीचा लिलाव निघेल आणि तो लिलाव शेतकऱ्याला मिळेल अशी ती प्रोसेस आहे. त्या प्रोसेस आम्ही फॉलो करतोय आणि ही प्रोसेस फॉलो करण्यासाठी ज्या काही मधल्या गोष्टी आहेत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागतोय, जिल्हाधिकारी तहसीलदारांना आदेश करतात आणि तहसीलदारांचा अहवाल जो काही जिल्हा प्रांतांकडे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जायला पाहिजे त्या पद्धतीने आज मंडलाधिकाऱ्यांनी खरं तर जे काही मंडळी अधिकारी आत्ताचे जे मंडळी अधिकाऱ्यांनी यांनी चांगला अहवाल लिहिलेला आहे. म्हणजे जी वस्तुनिष्ठ जे
म्हणतोय आपण बाबा त्याच्यामध्ये जे बॉन्ड बनवलेले आहे त्याच्यात कोषागाराचा हे नाही आहे, तो विक्रेत्याचा हे नाही आहे, जी काय पॉवर घेतलेली आहे म्हणजे मधुकर आत्माराम देशपांडे हे ते मयत झाले, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा वारस आला, त्या मुलाची जी पॉवर घेतलेली आहे ती पॉवर देखील घेत असताना त्या पॉवर घेत असताना दोघांचे घेणारा देणाऱ्यांचे फोटो वगैरे असले पाहिजेत. तर ते काहीच नाही आहे. त्यांचं आयडी असले पाहिजेत घेणारा देणाराचं, ती पॉवर रजिस्टर असली पाहिजे. नोटराईज पॉवर चालत नाहीये. 2010च्या अगोदरच ते बंद झालं. मला असं वाटतं त्याच्या अगोदरच ते बंद झालं. नोटराईज रजिस्टर पॉवर असली पाहिजे आणि रजिस्टर पॉवर तुम्हाला व्यवहार करू शकता. अशा पद्धतीने हे जे केलेलं आहे तो म्हणजे चुकीच्या पद्धतीने ते केलेलं आहे आता मला वाटतंय. आणि मयूरजी तुम्हाला आता मी तुमच्या ह्या माध्यमातून तुम्हाला माध्यमांना सांगेन मी की पनवेल तालुक्यामध्ये असे अनेक जमिनींच्या बाबतीत गैरप्रकार झालेले. त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, परवाच्या दिवशी भाजपाचे कार्यकर्ते आहेत लक्ष्मण पाटील शिरोळी गावचे, त्या लक्ष्मण पाटलांचा तुम्हाला सांगतो मी 25 एकर क्षेत्र आहे, 25 एकर जमीन आहे. त्यांच्या म्हणजे वडिलांना 3 मुलं, म्हणजे लक्ष्मण आणि लक्ष्मणचा भाऊ, एक बहीण, अशी 3च भावंडनं. त्याच्यात मध्येच एक कुठल्या तरी लेडीजचं नाव आलं आणि त्याच्यात तिली 3.5 एकर जागा म्हणजे तलाट्यांच्या हाताशी धरून कोणतीही लेडीज येतोय तिथं घुसवतात आणि तो सातबारा शेतकऱ्याला बेदखल करतात. अशा लक्ष्मणच्या बाबतीत 25 एकर क्षेत्र आहे. लक्ष्मण पाटील भाजपाचे कार्यकर्ते आहेत. परवाच्या दिवशी ते मला रस्त्यात भेटल्यानंतर मला त्यांनी सांगितलं माझा असं आहे, माझ्यावरती अन्याय झालेला आहे, तुमच्याकडून चांगला काम होतं, तुम्ही मला मदत करा. बोललो ठीक आहे, आमचं काम आहे, शेतकरी कामगार पक्षाचा हाच काम आहे, आम्ही मदत करायला बसलो. फक्त शेतीचा काय झालाय तुम्ही त्यांची कागदपत्राची तपासणी केली असता त्यांच्यावर अन्याय झालेले. माझ्या गावातला शेतकरी आहे रवींद्र हरचंद्र पाटील, यांची देखील सावकार उभा करून म्हणजे 2009ला आम्ही कुलाचे पैसे भरलो, 10ला आम्ही सातबारा सदरे आलो, आमचा एम सर्टिफिकेट बनला आणि त्या एम सर्टिफिकेटला पुन्हा चॅलेंज होतंय. म्हणजे 32 ग नुसार आम्ही तिथं मालक बनलो आणि 32 फ सावकार पुन्हा चॅलेंज करतोय शेतकऱ्याला नोटीस न देताना. त्याच्याच बरोबर लोणवळीमध्ये तुम्हाला सांगतो, आता व्हॅल्युबलनी काही जमिनी खरेदी केल्या. आता वादवा तिथं मोठ्या प्रमाणात डेव्हलप करतोय. 150 गुंठे जागा आहे. तिथले तुकाराम नतू पाटील नावाचे शेतकरी आहेत, अशोक नतू पाटील नावाचे शेतकरी आहेत. त्यांनी लोणवलीच्या शेतकऱ्याने मला सांगितलं की बाबा आमची 150 गुंठे जागा आम्हाला फसवणूक झालेली आहे. पण त्या ठिकाणी देखील म्हणजे एक परिस्थिती घ्या, या तालुक्यामध्ये जो अंकुश असायला पाहिजे म्हणजे राजकीय प्रतिनिधींचा, लोकप्रतिनिधींचा जो अंकुश असायला पाहिजे, मला असं वाटतं तो दिसत नाहीये. त्याच्यामुळं हे जे काही इथं चाललेलं आहे, तिथं एजंट नेमलेले आहेत असं देखील समजतंय, पाहतोय आपण. आणि हे केसेस वगैरे चालतात. आणि मुळात म्हणजे शेत जमीन न्यायालय बनवलेलं आहे, कुलांसाठीच बनवलेलं आहे. खरं तर तिथं 32 गा आहे, त्याचं चेक करणं आहे आणि त्या कुलाला न्याय देणं एवढ्यासाठी तो न्यायालय ठेवलेलं आहे. मी तहसीलदारांना भेटलो, अप्पर तहसीलदारांना बोललो, त्यांना सांगितलं बाबा कुलांबाबतीत जर तुमच्याकडून ह्या जर गोष्टी होत असतील तर त्या चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात. आमची विनंती राहिली आहे बाबा शेतकरी कामगार पक्षाला च्या माध्यमातून तुमच्यावरती मोर्चे काढायला नको, आणि जर आमच्या शेतकऱ्यांवर तुम्ही अन्याय करत असाल तर याच्या पुढे आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही, ही तंबी देखील त्यांना आम्ही दिलेली आहे. शेतकऱ्यांना विनंती करतोय का बाबा रे तुमच्यावरती अन्याय झालेला आहे. जर तुमच्यावरती अन्याय झालेला आहे या शेतकरी कामगार पक्षामध्ये आम्हाला तुमचे पेपर दाखवा, निश्चित आम्ही तुम्हाला न्याय, जसं भोंडकर कुटुंबियांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष उभा राहिला तसंच तुमच्या पाठीशी देखील आम्ही उभा राहू. आगामी वेळेत तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ असेल त्या वेळेस आमच्याकडे या, आम्ही निश्चित तुम्हाला न्याय मिळवून देऊ, या बाबतीत कुठेही शंका नाही.